तर ह्या बघा माझी चालली संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी आणि भाजीपाला बघून तुम्ही ओळखलेलंच असणार आहे नक्की मी आज काय करणार आहे ती. ह्या बघा वाटाणा पण आणलेला आहे, आयता सोललेला वाटाणा आहे. ह्या बघा आता काय करणार आहे थोडक्यात तुम्ही ओळखलेलं असणार आहे तरी पण मी सांगते बरं का. ह्या बघा आज केलेली आहे मी पावभाजी आणि पावभाजी बनवायला इतकीची गडबड झाली होती माझी कारण भूक खायला लागले होते सगळ्यांना घरामध्ये. त्यामुळं जो मध्ये व्हिडिओ काढायचा होता तो काढलाच नाही की कशी काय मी पावभाजी करते या थोड्याशा असं साहित्यामध्ये तो व्हिडिओच काढला नाही कारण घरात भुका लागल्यामुळं माझी लईच गाय गडबड झाली. तर हे बघा पाव्यानी थोडासा खराबल्याला घेऊन आलेला आहे. आता जाऊ द्या चालणारच एवढं तेवढं. तर मी ना डायरेक्टच असंच पाव गरम करायला ठेवलेलं आहे इथं का तर ह्यांना बुकाचं दमच निघा ना अजिबात. नुसती माझ्या पशी येऊन उभी राहतात आणि विचारतात कधी होणार आहे कधी होणार आहे कधी होणार आहे. म्हणलं आता जास्त टाईमपास करण्यात काही फायदा नाही, ह्यांना असंच बटरमध्ये पाव लगेच आपलं गरम करून देऊया. आणि ह्या बघा अशा प्रकारे पावभाजी आपली झालेली आहे. थोडीशी तुम्हाला अशी पिवळच दिसत असेल बरं का, पण पिवळी नाही लालच आहे पावभाजी. लाल आहे पावभाजी म्हणजे भाजी लाल आहे पण ती कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही हो, माझ्या कॅमेरा जरा खराब आहे माझा त्यामुळं बाकी काही नाही. तर ह्या बघा डायरेक्ट मग मी ना गडबडीच्या कामाला म्हणलं ना मग माझं लय चलाकीचं काम असतं. ह्या बघा पटकेने आपलं 4 पाव पटापटा दिलं की मग नंतरचं म्हणलं बारकाव्यानी आतमध्ये बटर लावून करता येईल. पण आता महत्त्वाचं होतं ह्यांना पटक्याने जेवायला देणं कारण बुक्कचा करातच निघाना ना कोणाला. तर चला आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.